खरं तर महायुती युवा संमेलन आमच्या अगोदर मला वाटतं बऱ्याच नेते मंडळीची भाषणे या ठिकाणी झाली। आम्हाला यायला उशीर झाला, त्यामुळे तुम्ही 6 वाजल्यापासून आता 9:15 वाजले, त्यामुळे पोटाचा बी कार्यक्रम बघावा लागेल। मल्हार दादा उशीर झालाय, बरोबर आहे की नाही? खरं तर आपल्याला आपले जे आपले असणारे आपले वाटणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे। पण हे करत असताना आपण ज्या विश्वासार्थेनं आपला हितला लोकप्रतिनिधी त्या सभागृहात गेल्या वर्षी पाठवला, गेल्या पंचवार्षिकला त्या बाजारानं काय काय दिवे लावले हे बी बघितलं पाहिजे आपण, बरोबर आहे की नाही? युवा संवाद ठेवलाय, युवा संवाद कशासाठी ठेवलाय का आपण आपली मायबाप इथं ठेवायचे, आपण पुणे मुंबईला जाऊन नोकऱ्या करायच्या, तिथं धंदे करायचे। 5 वर्ष झालं निवडणूक आल्या, मग या पट्ट्यानं पुण्यात नाही तर मुंबईत मेळावा लावायचा, तिथं कार्यक्रम घ्यायचा। मग आमच्या म्हाताऱ्या मायबापाला इथं कोण सांभाळणार? याच्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय उद्योग आणले, काय उद्योग उभा केले, किती बेरोजगारांना रोजगार दिले, याचा विचार कुठेतरी आपण करणं गरजेचं आहे। मल्हार दादा गेल्या पंचवार्षिकला जे विधानसभाचं इलेक्शन झालं, सावंत साहेबांनी जी कामं चालू केली त्या कामाच्या माध्यमातून जवळपास आपण इथले 5 ते 7 हजार कर्मचारी आपल्या कारखान्यामध्ये कॉलेजमध्ये काम करतात। मी असं म्हणणार नाही की आम्ही 25,000 आणि 50,000 लोकांना काम दिलं, पण निश्चित आपला आकांक्षित जिल्हा म्हणून 3 नंबरला येतो, पण कुठंतरी या जिल्ह्याचं आकांक्षितपणा काढण्याचं काम आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून केली। तीच उमेद राणादादाची आहे, तीच उमेद आदरणीय बसवराज साहेबांची, कारण मोरमध्ये बसवराज साहेब सुद्धा एक कारखाना चालवतात, मी बघितलंय बँकेच्या माध्यमातून काकांचं काम। आणि मला वाटतं गेल्या पंचवार्षिकला म्हणजे मागच्या टर्मला मी बांधकाम सभापती होतो, त्यावेळेस अर्चनाताई बरोबर आम्ही सभागृहात काम केलंय। काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा एखाद्या गोष्टीचा फॉलोअप कसा करायचा किंवा कसा घ्यायचा, एक चांगलं काम त्या करतात। त्यामुळं आपल्याला आपला लोकप्रतिनिधी हा इतर रोजगार उपलब्ध करून देणारा पाहिजे। त्याच्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला युतीचा उमेदवार म्हणून मी धनुष्यबाणाचा, मल्हारदादा म्हणजे राणादादा भाजपचे उमेदवार, राष्ट्रवादीचा म्हणजे अर्चनाताई, हे तिन्ही चिन्ह म्हणजे आमची युती। या युतीच्या उमेदवाराला 7 तारखेला सगळ्या आपल्या युवसैनिकांनी, सगळ्या युवकांनी एक जनजागृती केली पाहिजे। बाबा काम करणारं कोण आहे, रोजगार उपलब्ध करून देणारं कोण आहे किंवा नवीन संकल्पना राबवणारं कोण आहे, अशा विचाराच्या माणसाला आपण निवडून द्यावं। मल्हारदादाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं पाण्याचा मुद्दा। मल्हारदादा 2007ला मी ज्यावेळेस भैरनाथ शुगर सोनारीमध्ये त्याचं उद्घाटन, मला वाटतं आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या हातून त्याचा मुळीचा कार्यक्रम झाला, त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं 21 टीएमसी पाण्याचा मुद्दा कळायचा, बरोबर आहे ना? मी तर ऐकतोय तेव्हापासून 2007 पासून आता 2024 आले, पण पाणी आणण्याचं काम कोणी केलं? आपण, मला वाटतं आमच्या इथले जिल्हा प्रमुख, इथले सगळे शिवसैनिक, सगळे शेतकरी बांधव घेऊन आपण मिरगावांच्या बोगद्यावरती गेलो होतो। जवळपास 27 किलोमीटरचा तो टनेल आहे, त्याचं 24 किलोमीटरचं काम मल्हारदादा कंप्लीट झालंय।
पॅच असे धरले तर 3 किलोमीटरचं काम फक्त बाकी आहे आणि त्याचे समोरची म्हणजे फ्रंटचे एक संमेल आणि लास्टची ह्या 2 संमेलन राहिलेले आहेत. या 2 ते 3 महिन्यामध्ये या महायुतीचे सर्व नेते मंडळी ते पाणी आपल्या मराठवाड्याला दिल्याशिवाय राहणार नाही. याचा पाठपुरावा आदरणीय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब, राणादादा, बसवराज पाटील साहेब हे सगळे नेते वरिष्ठ करतायत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो इथं. पण काम करत असताना एक युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, एक रोजगार तयार केला पाहिजे. आम्ही कारखान्याच्या माध्यमातून करतोय. मल्हारदादांनी त्यांच्या तिकडं मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आमचंही पुण्यात आहे. पण जो तिथं ज्या कॅपेबलतेचा स्टाफ लागतो, मग तो टीचिंग असू दे, नॉन टीचिंग असू दे, आपण आपल्या भागातला तिथं स्टाफ म्हणजे जर आमचं JSPM आणि भैरवनाथ उद्योग समूह घेतला तर जवळपास 25 ते 30 हजार कर्मचारी आजही आपल्या संस्थेत काम करतात. मग आज प्रत्येकाला फक्त एकच आहे, उठायचं आणि तानाजी सावंत साहेबांवर बोलायचं. बरोबर. नवीन एक फॅड आला आता, लावत तो व्हिडिओ. बरेच व्हिडिओ मी पण बघितले. पण आज मला वाटतं दादा आपण एक मगाशी व्हिडिओ बघताना जे काय माजी खासदार होणारे त्यांचा एक व्हिडिओ आहे. मला वाटतं ते राणादादाला गेल्या 25ला म्हणत होते आमच्याकडे आता सावंत साहेब आले, पैशाची गव्हर्नमेंट कोणाला दाखवता. आता कस काय म्हणजे त्यावेळेस सावंत साहेबाचं सगळं तुम्हाला चाललं. मल्हारदादांनी बरोबर सांगितलं. आम्ही रवी सरांसारख्या देव माणसाचं त्यावेळेस उद्धव साहेबांनी तिकीट काढून तानाजी सावंत साहेबांनी हे सगळं करून त्याला घेतलं आणि हा राक्षसी वृत्तीचा माणूस तिथं बसवला. मी परवा रवी सरांना भेटायला गेलो सुद्धा हे म्हणलं, ज्या वेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस त्यांचं एवढं तोंड सुख घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला. भाषण विद्युत माझ्या विरोधात उमेदवार भेटत नाही, हे नाही ते नाही. त्यावेळेस मी फिरायला चालू केलं आणि त्यावेळेस राणादादाला सांगितलं दादा मी रवी सरांनाही भेटलो. साहेब बरोबर आहे ना. त्याबरोबर सगळेच आमचे सगळे पदाधिकारी सोबत होते. आम्ही फक्त एक सांगितलं युतीमध्ये जागा कुणाला जाईल, उमेदवार कुणाला भेटू द्या, पण आजपासून मी या महायुतीचा उमेदवार म्हणून आपण प्रत्येकाने फिरलं पाहिजे आणि आपल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. कारण हा एवढा आविर्भावात बोलायला लागलाय, ह्यांची लायकी नसताना सुद्धा सावंत साहेबांनी यांना तिथपर्यंत पोहोचवलंय. आज त्या माणसावर हे जर बोलत असतील, आज मला वाटतं प्रचाराची माझी ही पहिली सभा आहे. मल्हारदादा प्रचारात खरं तर आज आलो मी, माझी ही पहिलीच सभा आहे. जॅक होय. अरे मग त्यो काय शोरूम वाला आहे. बर लाव ते सांगताय बघा बसमध्ये जागा दिली. पण अरे पण राजा म्हणावं तू बसमध्ये एका महिलेला जागा दिली, पण या महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेसाठी किंवा त्या महिलांसाठी आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी बसच फुकट केली ना. काय सांगते जागा दिली. काय बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, थोडं तरी माझ्या पिठे का करत तू बावी तू जेवढी यंत्रणा खासदार झाल्यावर घेऊन फिरला ना, हा धनंजय सावंत तेवढी तर मोकळ्यात घेऊन फिरतो. कारण तुझं तिकीट ज्यावेळेस सावंत साहेबांनी मागच्या वेळेस घेतलं याचा साक्षीदार तू सुद्धा आहे. त्यावेळेचे पक्षप्रमुख माझं नाव घेऊन म्हणले होते तानाजीराव धनंजयला तिकीट घ्या. त्यावेळेस तानाजीरावांनी हेच सांगितलं की साहेब ओमराजे सुद्धा मला माझ्या पुतण्यासारखा आहे, मी निवडून आणतो. तिकीट घेतलं, तुला दिलं. आयत्या बाजावरती आता ताईत माझ्या म्हणून पुढचं बोलत नाही, आयत्या बाजावर तुझा कार्यक्रम झालाय, लय बोडायला लावलं तर तुझी लायकी तुला दाखवल्याशिवाय हा धनंजय सावंत राहणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. कारण आधीच म्हणते ती सावंतले डेंजर बोलते ती, शेंगावर घेतल्याशिवाय बी राहणार नाही. काळजीच करू नको वागा. कारण सगळ्या गोष्टीत माझी तयारी असते. थांब थोड सुरुवात ना तशी, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं
तुम्ही तुमची लेवल धरून बोला, आम्ही आमच्या पद्धतीत बोलू. पण जर तुम्ही लेवल सोडली तर मग आम्ही कुठलाही मवेजा ठेवणार नाही. एवढंच आज पहिल्याच माझ्या या युवक संवादाच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो. येणाऱ्या 7 तारखेला आपल्या उमेदवार महायुतीच्या सौ अर्चनाताई पाटील यांना आपण बहुमतानं, एकदम बहुमतानं, म्हणजे मला वाटतं मल्हारदादा, मी ते फॉर्म भरायचं लाईव्ह बघत होतो. राजाभाऊ राऊत बार्शीचे आमदार, आमचे पलीकडचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी सांगितलं आमची शर्यत लागली, कोणाचा किती लीड. आता शरण भाईचं तुम्ही सांगितलं 1 लाख मताचं दोघांनी मिळून, आणि मग त्याला किती द्यायची राहिलेली? कारण मला वाटतं 21.5 लाख मतदान, 13-14 लाख मतं पडतेली. लीडच तुम्ही सांगायला लागलाय 10-15 लाखाची, जास्त 4-5 लाखाची, त्याला किती पडणार? किती डिपॉझिट राहतंय का? मग त्यानं त्याच्या डिपॉझिटची काळजी करावी. उगाच तोंडसुख घेऊन एवढंच मी त्याला या प्रसंगी सांगतो. परत एकदा आपण सर्वांनी आपल्या वार्डात, आपल्या बूथवरती, कारण खरा देशाचा कणा कोण आहे तर युवक आहे, आणि या युवकासाठी काम करत असताना आपल्याला एक रोजगार पण आपला इथं उपलब्ध झाला पाहिजे. कारण भागातले प्रश्न काय आहे? ऊसाचा मोठा प्रश्न आहे, आपल्याकडं सुशिक्षित बेरोजगार भरपूर आहेत. दूध, मला वाटतं दुधाचं हब आहे. आपले 2-4 तालुके घेतले, आमच्याकडे भूम, परांडा, वाशी, कळमचा काय भाग येतो, ढोकीगड, म्हणजे हे एक दुधाचं मोठं हब आहे. याच्यावर सुद्धा आपले जे काही जिल्हा दूध संघ बंद पडले, याच्यावर सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. आणि येणाऱ्या काळात आपल्या तरुणांना पुणे, मुंबई किंवा बाहेरच्या शहरामध्ये जाऊन नोकरी करण्याचं किंवा काम करण्याची वेळ येऊ नये, याच्यासाठी एक चांगले उद्योगधंदे आपण या ठिकाणी आणू. आणि आपला जिल्हा हा जो काही आकांक्षित जिल्हा झालाय, निश्चित आपण तो बाहेर काढण्याचं काम, आपला हा उमेदवार दिल्लीला आपलं एक मत आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेबांना देऊ आणि आपला उमेदवार तिथं पाठवू. म्हणजे आपल्याला त्याच हक्कानं एक नवनवीन योजना या ठिकाणी आणता येतील आणि आपल्याला काम करता येईल, एवढंच आवाहन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.